मित्रांनो, जर का तुम्ही विद्यार्थी असाल तर आजचा व्हिडिओ जो आहे ना तो तुमच्यासाठी सोन्याची खाण असणार आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 पद्धती बघणार आहेत, त्या पण वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या, ज्या पद्धतींचा वापर करून तुम्ही कुठलीही गोष्ट लवकरात लवकर शिकू शकता, लक्षात ठेवू शकता. आणि अभ्यास केलेली गोष्ट लक्षातच राहत नाही, वाचलं की विसरून जातं, अभ्यास करायचा कंटाळा येतो, या सगळ्या प्रश्नांपासून सुटका मिळवू शकता आणि शिक्षणाच्या बाबतीत स्मार्ट बनू शकता. जरी तुम्ही एक विद्यार्थी नसाल किंवा आत्ता विद्यार्थी दशेत नसाल, पण आयुष्यात तुम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा आहे, जाणून घेण्याची इच्छा आहे, त्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर आत्मसात कशा करायच्यात, लक्षात कशा ठेवायच्यात, याच्यासाठी आजचा पूर्ण व्हिडिओ आपण बघणं ही गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं खूप जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपण जी फायर सिरीज लॉन्च केलेली आहे ना, त्या फायर सिरीजचा 33वा एपिसोड जो आहे कुठलीही गोष्ट लवकरात लवकर कशी शिकायची या टॉपिक वरती. सगळ्यात पहिली पद्धत आहे उजळणी करा, रिवाइज करा. 1885 मध्ये हर्मन एबिंगहॉस नावाचे एक जर्मन सायकोलॉजिस्ट होते, ज्यांनी एक खूप इंटरेस्टिंग स्टडी केला होता. त्यांना ही गोष्ट जाणून घ्यायची होती की माणसाने जर एखादी गोष्ट शिकून घेतली तर ती किती लवकर तो विसरू शकतो किंवा किती जास्त वेळेपर्यंत लक्षात ठेवू शकतो. त्यांनी जो सगळा स्टडी केला ना, त्याचा निष्कर्ष होता द फॉरगेटिंग कर्व, जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. त्यांच्या स्टडीमध्ये हा निष्कर्ष निघाला, आपण जर समजा आज कोणतीही गोष्ट शिकलो ना तर पुढच्या 7 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला त्याच्यातलं फक्त 15% लक्षात राहणार आहे आणि बाकीच्या गोष्टी आपण विसरून जाणार आहेत. जर हा फॉरगेटिंग कर्व तुम्हाला ब्रेक करायचा असेल ना, तर तुम्ही जी कुठली गोष्ट शिकताय ती गोष्ट 7 दिवसांच्या आतमध्ये रिवाइज झाली पाहिजे. ती पण एकदाच रिवाइज करायची नाहीये. फॉरगेटिंग कर्वचाच हा जर चार्ट तुम्ही स्क्रीनवरती बघाल तर तिथे दिलेला आहे. समजा आजच्या दिवशी तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकून घेतलेली आहे, तर त्याच्यानंतर पहिल्या दिवशी तुम्हाला एकदा रिव्हिजन करायचे, तिसऱ्या दिवशी एकदा रिव्हिजन करायचे आणि 6व्या दिवशी तुम्हाला परत एकदा त्या विषयाची रिव्हिजन करायची आणि ते करून तुम्ही 90% त्याच्यातला पाठ लक्षात ठेवू शकता. आणि म्हणूनच लहानपणी आपल्याला आपले शिक्षक सांगायचे, आई वडील सांगायचे की उजळणी करा, रिव्हिजन करा गोष्टींची. त्यांना ऑब्व्हियसली माहिती नव्हतं की ही गोष्ट सायंटिफिकली प्रूव्ह झालेली आहे, पण त्यांना ही गोष्ट नक्कीच माहिती होती की उजळणी केली किंवा रिव्हिजन केली तर गोष्टी लक्षात ठेवणं आपल्यासाठी सोपं जाऊ शकतं. आणि म्हणूनच रिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. दुसरी मेथड आहे ऍक्टिव्ह रिकॉल मेथड. ऍक्टिव्ह रिकॉल मेथड म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवण्याचा किंवा शिकून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि ते करणं कसं शक्य आहे? तर समजा तुम्ही एखादी गोष्ट वाचून घेतलीत, त्याच्यानंतर ती लिहून काढणं किंवा मग त्याची व्हॉइस नोट बनवणं स्वतःच्या आवाजामध्ये, किंवा सेम गोष्ट एखाद्याला शिकवण्याचा प्रयत्न करणं, ही पण खूप जास्त इम्पॅक्टफुल मेथड आहे. समजा एखादी गोष्ट आपण शिकलो आणि समोरच्याला ती सेम गोष्ट शिकवण्याचा प्रयत्न करतोय, तर आपल्या ऑब्व्हियसली लक्षात येतं की आपल्याला किती कळलेली आहे ती गोष्ट. त्यामुळे सेम गोष्ट दुसऱ्या कोणाला शिकवून पण तुम्हाला ती गोष्ट रिकॉल करणं किंवा आठवणीत ठेवणं पॉसिबल आहे. किंवा तुम्ही त्याचे फ्लॅश कार्ड्स बनवू शकता, म्हणजे पॉइंटर्स बनवू शकता किंवा छोट्या छोट्या चीट्स बनवू शकता. त्याच्यावरती तुम्ही की पॉइंट्स लिहून ठेवता, त्याच्यातून पण तुम्हाला ती गोष्ट लवकर रिकॉल करणं पॉसिबल असतं. आणि फायनली सराव करून पण तुम्ही त्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. काही विषय असतात, जसं तुम्ही गणिताचा अभ्यास करताय, तर कितीही तुम्हाला कुणीही ओरली सांगितलं, वर्बली सांगितलं ना, तरीही त्या गोष्टी जास्त वेळेसाठी तुमच्या लक्षात राहणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःहूनच प्रॅक्टिस करायला लागेल. तसंच काही स्किल्स आहेत, जसं ग्राफिक डिझायनिंग आहे, व्हिडिओ एडिटिंग आहे, कंटेंट रायटिंग आहे, अशा सगळ्या गोष्टी पण ना वाचून आणि बघून समजण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा करून जास्त समजू शकतात. तर या 4-5 पद्धतींचा तुम्ही वापर करू शकता. रायटिंग म्हणजे लिखाण करायचं, व्हॉइस नोट ऐकायची, व्हिडिओ बघायचे किंवा त्यानंतर फ्लॅश कार्ड्स बनवायचे आणि मग प्रॅक्टिस करायची. याच्यातून तुम्हाला कुठलीही गोष्ट लवकरात लवकर लक्षात ठेवणं पॉसिबल होऊ शकतं. नंबर 3, पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो टेक्निकचा उल्लेख तुम्ही कुठे ना कुठेतरी ऐकलाच असेल, किंवा जर तुम्हाला अजून माहिती नाही तर मी पटकन सांगतो. पोमोडोरो टेक्निक जी आहे ना, ती एक वेळेचं व्यवस्थापन करण्याची म्हणजे टाइम मॅनेजमेंटची टेक्निक आहे, जी बेसिकली तुमचं जे मोठं किंवा लेंदी काम आहे ना, त्याला छोट्या छोट्या भागांमध्ये विभागून ते काम अजून प्रभावीपणे कसं करता येईल हे आपल्याला शिकवत असते. समजा तुम्हाला 4 तासांसाठी अभ्यास करायचा आहे, एखादा विषय कव्हर करायचा आहे, तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? पूर्ण 4 तास एकत्र कंटिन्यू बसून एक्झॉस्ट होण्यापेक्षा अर्ध्या तासाचे त्याचे भाग करा आणि त्या अर्ध्या तासामधले पण 25 मिनिटं पूर्ण फोकसने आणि लक्ष देऊन अभ्यास करा. मग 5 मिनिटांची रेस्ट घ्या, पुन्हा 25 मिनिटं अभ्यास करा आणि 5 मिनिटांची रेस्ट घ्या आणि पुन्हा 25 मिनिटांचा अभ्यास, 5 मिनिटांची रेस्ट, परत 25 मिनिटांचा अभ्यास आणि 5 मिनिटांची रेस्ट. असे 4 पोमोडोरो जेव्हा तुमचे होतील ना, त्याच्यानंतर एक 15 मिनिटं ते अर्ध्या तासाचा लॉंग ब्रेक घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही टाइमपास करायचा आहे किंवा अजून काही गोष्टी करायच्या असतील तर त्या करून घ्या आणि पुन्हा सेम गोष्टी रिपीट करा. जेव्हा तुम्ही एका स्पेसिफिक इंटरव्हलच्या नंतर रेस्ट घेताय, तुमच्या बुद्धीला पण आराम देताय, तर त्याच्यानंतर
आपण जो काही अभ्यास करतोय ना त्या अभ्यासामध्ये परत एकदा लक्ष देण्याची आणि पुढचे 25 मिनिटं ती गोष्ट फोकस न करण्याची आपली कॅपॅसिटी ऑटोमॅटिक वाढते आणि त्याच्यामुळेच एखादा विषय किंवा एखादी गोष्ट शिकणं जर तुम्हाला बोरिंग वाटत असेल, थोडंसं लेंदी वाटत असेल ना, तर ही टेक्निक खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. त्या मोठ्या कामाला छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये डिवाइड करा आणि आपल्या माइंडला पण प्रॉपर फोकस करण्यासाठी, रिटेन करण्यासाठी पोमोडोरो टेक्निकचा वापर करा. चौथी मेथड, डिस्ट्रॅक्शन फ्री वातावरणामध्ये बसा. म्हणजे जिथे तुम्हाला कुठलाही अडथळा येणार नाही, कुणी डिस्टर्ब करणार नाही, कसला जास्त आवाज नसेल किंवा आजूबाजूला खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या गोष्टी नसतील, अशा वातावरणामध्ये बसून जर आपण एखादी नवीन गोष्ट शिकू ना तर ती जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा किंवा पूर्ण लक्ष देऊन फोकसने ती गोष्ट करण्याची आपली कॅपॅसिटी वाढते. नाहीतर जर तुम्ही एखाद्या ठिकाणी अभ्यासासाठी बसलायत आणि आजूबाजूला सगळा गोंधळ चालू आहे, कुठेतरी टीव्ही चालू आहे, आजूबाजूला कोणती तरी गाणी चालू आहेत, तुमचा मोबाईल एका साईडला वाजतोय, कुणीतरी येऊन डिस्टर्ब करते, अशा वातावरणामध्ये जर का तुम्ही एखादी गोष्ट शिकायला बसाल तर ऑब्व्हियसली ती गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं अवघड जाणार आहे किंवा आधी करायलाच अवघड जाणार आहे. त्यामुळं जी काही गोष्ट तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करताय ना ती शिकण्यासाठी आधी तसं वातावरण तयार करा आणि मग बसा. जसं समजा तुमच्या समोर तुमचा स्टडी टेबल असेल तर त्या स्टडी टेबलवरती पण तुम्हाला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे किंवा जे तुम्ही आता काम करताय त्या रिलेटेडच्या 2-3 वस्तू असल्या पाहिजेत, त्याच्यापेक्षा जास्त काहीही नसलं पाहिजे. अदरवाईज परत एकदा आपल्याला डिस्ट्रॅक्ट व्हायला वेळ लागणार नाही इकडच्या तिकडच्या गोष्टींमध्ये. त्यामुळं एक योग्य वातावरण गरजेचं आहे जेव्हा तुम्हाला नवीन गोष्ट शिकायची आणि ती लक्षात ठेवायची. 5वी पद्धत, रट्टा मारू नका, पाठ करू नका, तर गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. याच गोष्टीला द फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंग किंवा द फर्स्ट अप्रोच असं पण म्हणतात. एखादी गोष्ट आपण जेव्हा फक्त पाठ करतो किंवा रट्टा मारतो, वाचून काढतो आणि सरळ सरळ लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तर ती गोष्ट तेवढ्या वेळेपुरती आपल्याला लक्षात राहते. पण परत जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये जाल किंवा जी गोष्ट तुम्ही आता वाचलेली आहे ती गोष्ट तुम्हाला कुठेतरी लागणार आहे तर त्यावेळेस ते तुम्हाला पूर्ण आठवणार नाही, कारण तुम्ही फक्त वाचलेलं आहे, ती गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्नच नाही केलेला आहे. उदाहरण जर द्यायचं असेल तर समजा एखाद्या पोपटाविषयी तुम्ही पुस्तकामध्ये सगळंच वाचलं की भारतामध्ये जे मेजरली पोपट दिसतात ना ते पोपटी कलर मध्ये असतात, काही ठिकाणी ते लाल वगैरे कलर मध्ये पण दिसतात. त्याची जी चोच असते ती समोरून वक्र असते. पोपटाचं साधारण आयुष्य 10 वर्ष ते 30 वर्षांपर्यंतचं असतं. आपला भारत सोडून जगातल्या अजून पण 10 ते 20 कंट्रीज मध्ये पोपट बघायला मिळतात. आता जगामध्ये जो सगळ्यात वृद्ध पोपट आहे ना त्याचं वय जवळपास अंदाजे 140 वर्ष आहे आणि पोपटाला पेरू खायला आवडतो. किंवा अशा अजून कितीही गोष्टी जरी तुम्ही पुस्तकात वाचलेल्या असतील पण जर का तुम्ही रिअल लाईफ मध्ये एक पोपट बघितलेला नाहीये किंवा त्याला समजून घेतलेला नाहीये ना तरी पण तुम्हाला ही गोष्ट कधीच लक्षात येणार नाही की एखाद्या स्पेसिफिक परिस्थितीमध्ये तो पोपट वागतो कसा किंवा आपण जर एखादी गोष्ट बोललो तर तो रिपीट कसा करतो किंवा अजून त्याचं काय नेचर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाहीत कारण आपल्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान आहे. आपण ऍक्च्युअल मध्ये तो पोपट बघितलेला पण नाही आणि समजून पण घेतलेला नाहीये. त्यामुळं गोष्टी फक्त पाठ करण्यापेक्षा किंवा रट्टा मारण्यापेक्षा ना समजून घेण्याचा प्रयत्न करा की ऍक्च्युअली त्याच्यामधला मिनिंग काय, इसेन्स काय, सांगायचा काय प्रयत्न करतोय त्या पुस्तकातून तो लेखक किंवा ऑथर. जर तुम्ही गोष्टी फक्त रट्टा मारण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न कराल ना तर त्या लवकर आणि सहजासहजी तुम्ही विसरणार नाही. 6वी पद्धत, व्हिज्युअलायझेशन. आत्ताच मागच्या पॉइंट मध्ये आपण पोपटाचं उदाहरण घेतलं. जर तुम्ही एखादा पोपट बघितला असेल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी रिलेट करता आल्या असतील. तुम्हाला एक्झॅक्टली लक्षात आलं असेल की पोपट कसा असतो. का ती गोष्ट आपल्याला पटकन समजली? कारण आपण ती गोष्ट ऍक्च्युअल मध्ये बघितलेली आहे आणि आपण जेव्हा पोपट हे नाव घेतो तेव्हा आपण ती गोष्ट व्हिज्युअलाइज करू शकतो. पण समजा मी एखादं रेअर नाव घेतलं जसं बेंगाल फ्लोरिकन, या पक्षाविषयी तुम्हाला काय माहितीये? तर ऑब्व्हियसली तुम्हाला काय माहिती नसणार. कारण काय, तसा पक्ष आपण कुठे बघितलेलाच नाहीये. तर याच्यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात येते आपल्या ब्रेनची जी इमेजरी सिस्टीम आहे ना ती आपल्या वर्बल किंवा वोकल सिस्टीम पेक्षा जास्त पॉवरफुल आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला चित्र, फोटो, व्हिडिओ, डायग्राम्स या गोष्टी लवकर लक्षात राहतात ऍज कम्पेअर टू थेरी. आणि म्हणूनच जर कुठलीही गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची असतील ना तर त्याच्यासाठी काही ना काहीतरी पॅटर्न्स फॉर्म करा, कनेक्शन्स फॉर्म करा. व्हिज्युअल काही गोष्टी त्या टॉपिकशी रिलेटेड, सब्जेक्टशी रिलेटेड असतील ना तर त्या लक्षात ठेवा जेणेकरून थेरी ऑटोमॅटिकच तुम्हाला त्या गोष्टी सोबत लक्षात राहील. त्यामुळे व्हिज्युअल टाइपच्या स्टडी मटेरियलचा वापर करा जर एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची असेल तर. हॅबिट नंबर 7, स्लीप, पुरेशी झोप. जर तुम्हाला कुठलीही गोष्ट व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची असेल, शिकून घ्यायची असेल तर आपलं डोकं शांत असणं खूप गरजेची गोष्ट आहे. जर समजा तुम्ही ऑलरेडी थकलेले असाल किंवा तुमच्या डोक्यात ऑलरेडी बरेच काही थॉट्स चालू आहेत आणि तुम्ही नवीन इन्फॉर्मेशन फीड करण्याचा प्रयत्न करताय, नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करताय तर त्या गोष्टी नाही जाणार आहेत तुमच्या डोक्यात कारण ऑलरेडी ते पॅक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एक चांगली झोप ही खूप जास्त गरजेची गोष्ट आहे. आणि जेव्हा मी तुम्हाला झोप गरजेची आहे ही गोष्ट सांगतोय तेव्हा फक्त रात्रीची झोप इतकंच मला म्हणायचं नाहीये. रात्रीची झोप तर ऑब्व्हियसली
ऑब्व्हियसली गरजेची आहेच, पण समजा इव्हन दिवसभरामध्ये पण तुम्ही एखादं काम करताना एखादी गोष्ट शिकण्याचा जेव्हा प्रयत्न करताय त्यावेळेस जर का तुम्हाला थकल्यासारखं वाटतंय अशा परिस्थितीमध्ये पण तुम्ही पॉवर नॅप्स वगैरे घेऊ शकता. ही पण खूप पॉवरफुल गोष्ट आहे. इव्हन मी स्वतः ते खूप वेळेस फॉलो करतो. म्हणजे समजा बऱ्याचदा मी सकाळी लवकर उठतो आणि मला रोजचा इंस्टाग्रामचा व्हिडिओ पण रेडी करायचा असतो. त्या सगळ्या घाई गडबडीमध्ये कधी कधी सकाळीच मला थकवा आल्यासारखं वाटतं, तर ऑफिसला जाण्याच्या आधी पण मी 15 मिनिटाची पॉवर नॅप घेतो आणि त्या 15 मिनिटांमध्ये ऍक्च्युअली मी झोपून उठतो. म्हणजे जेवढी पॉवर तुम्हाला 1 किंवा 2 तास झोपल्यानंतर मिळाली असती ना, जवळपास तेवढीच पॉवर आणि तेवढाच मेंटल पीस ना त्या 15 मिनिटाच्या झोपेत पण मिळतो. इव्हन कधी कधी मी 9 मिनिटांचा किंवा 12 मिनिटांचा पण पॉवर नॅप घेतो. जर का समजा तुम्ही नवीन असाल किंवा ही गोष्ट तुम्ही कधी ट्राय नाही केली आहेत ना, तर सुरुवातीला मे बी तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट जाईल, पण जेव्हा तुम्हाला एकदा सवय लागली की तुम्ही अलार्म लावून झोपताय तर त्या 15 मिनिटांमध्ये ना लिटरली तुम्हाला पहिल्या 1 किंवा 2 मिनिटांच्या आतमध्ये झोप लागलेली असेल आणि तोपर्यंत तुम्ही झोपून उठाल. तुम्ही जेव्हा स्वतः या गोष्टीचा अनुभव घ्याल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल याच्यातनं तुमचं अशांत डोकं किती प्रमाणामध्ये शांत होऊ शकतं. त्यामुळं व्यवस्थित झोप आणि पॉवर नॅप या गोष्टी पण तुम्हाला कोणतीही गोष्ट लवकरात लवकर लक्षात ठेवण्यासाठी किंवा व्यवस्थितपणे ती शिकण्यासाठी मदत करू शकतात. 8वी पद्धत, कुठलीही नवीन गोष्ट शिकताना जास्तीत जास्त इंद्रियांचा आपण वापर केला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये 5 इंद्रिय आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या कोणत्या आहेत ते? पहिलं डोळे, आपण जिथून बघत असतो. दुसरं नाक, जिथून आपण गोष्टी स्मेल करतो. तिसरी जीभ, जिथून आपण गोष्टी टेस्ट करतो. चौथे कान, जिथून आपल्याला ऐकायला येत असतं. आणि 5वा इंद्रिय त्वचा किंवा स्पर्श, जिथून आपल्याला गोष्टी अनुभवायला मिळतात. बरोबर आहे. या 5 इंद्रियांचा वापर करून आपण कुठलीही नवीन गोष्ट शिकतो, अनुभव करतो. आता तुम्हाला लहानपणी कधी आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी सांगितलेलं आठवतंय का की मोठ्याने वाचा किंवा चालत चालत वाचा? त्याचं कारण काय माहितीये? ऍट द सेम टाइम ज्यावेळेस तुम्ही वाचन करताय ना त्याच वेळेस तुम्ही बोलल्यामुळं ती गोष्ट तुम्ही ऐकताय पण कानावर पण पडते तुम्हाला. म्हणजे इथे 2 इंद्रियांचा वापर होतोय आणि जेवढं जास्त सेन्सेसचा आपण वापर करू ना तेवढी ती गोष्ट चांगली लक्षात राहायला आपल्याला मदत होऊ शकते. म्हणूनच ना जेव्हा आता आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे त्यावेळेस आपण त्या गोष्टींचा वापर केला पाहिजे. जर का समजा तुम्ही स्टडी करताय तर तुम्ही वाचून झाल्याच्या नंतर त्याचे व्हॉइस नोट्स बनवू शकता किंवा रेकॉर्डिंग करू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते रेकॉर्डिंग बघू शकता, ऐकू शकता. आणि एकच गोष्ट शिकण्यासाठी आपण जेव्हा आपले मल्टिपल सेन्सेस वापरतो ना तर ती गोष्ट आपण फास्ट ग्रॅब करू शकतो. 9वी पद्धत, कोणती गोष्ट लवकरात लवकर शिकण्याची, ती म्हणजे प्रश्न विचारा. बघा आता कुठल्याही गोष्टीमध्ये आपण प्रश्न कधी विचारू शकतो? जेव्हा ती गोष्ट आपल्याला लक्षात येते किंवा समजते. न समजताच तर आपण प्रश्न नाही विचारू शकत. किंवा समजा एखाद्या गोष्टीमधलं बेसिक तुम्हाला कळालेलं आहे तर मग तुम्हाला त्याचे पुढचं ज्ञान घ्यायचं असेल किंवा अजून थोडंसं डीप नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही प्रश्न विचारणार आहेत याच्या पुढे काय. त्यामुळे गोष्टी समजून घेण्यासाठी प्रश्न विचारणं गरजेचं आहे किंवा प्रश्न विचारूनच तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने ती गोष्ट कळू शकते. म्हणून जास्तीत जास्त चांगले प्रश्न विचारायला शिका. जर तुमच्या समोर शिक्षक असतील तर त्यांना विचारा. शिक्षक नसतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना विचारा, गुगलला विचारा, युट्यूबला विचारा. पण जेवढे प्रश्न तुम्हाला पडतील ना तेवढी ती गोष्ट चांगली तुम्हाला समजते आणि चांगली लक्षात येते. त्यामुळं योग्य प्रश्न विचारणं हा ब्रिलियंट वे कुठली पण गोष्ट लवकरात लवकर शिकून घेण्याचा. 10वी आणि शेवटची पद्धत, ती म्हणजे आपली शिकण्याची स्टाईल कोणती आहे ते ओळखणं. जसं आपण याआधी बघितलं की कुठली गोष्ट जर तुम्हाला शिकायची असेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही वाचन करता, लिखाण करता, त्या गोष्टीचे व्हिडिओ बघता, त्याच्या व्हॉइस नोट्स ऐकता किंवा मग त्याची प्रॅक्टिस करता. या 5 ते 6 गोष्टी करून आपण कोणतीही गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत असतो. पण याच्यामध्ये पण या वरच्या ऑप्शन्स पैकी कुठली तरी एक गोष्ट असणार आहे जी तुमच्यामध्ये डॉमिनंट आहे किंवा जी तुमची पद्धत आहे गोष्टी शिकण्याची. जसं एखादी गोष्ट पुस्तकात वाचण्यापेक्षा व्हिडिओमध्ये बघितलं तर मला ती पटकन लक्षात राहते. ही मे बी माझी डॉमिनंट पद्धत असेल की ती गोष्ट व्हिज्युअली बघितल्याच्या नंतर मला चांगली लक्षात येते. एखाद्याला नुसतं वाचून पण येऊ शकते किंवा एखाद्याला ती गोष्ट वाचून झाल्यावर वहीमध्ये लिहून काढल्याच्या नंतर ती गोष्ट चांगल्या पद्धतीने लक्षात राहत असेल. अशी आपल्या प्रत्येकाची एक काहीतरी डॉमिनंट स्टाईल असेल ज्या स्टाईल मध्ये आपण गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला त्या लवकरात लवकर लक्षात राहतात किंवा समजतात. तर आपण आपली ती स्टाईल किंवा पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ती स्टाईल अडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे जेणेकरून आपण गोष्टी लवकरात लवकर शिकू शकू आणि लक्षात ठेवू शकू. तर या 10 सायंटिफिकली प्रूव्हन मेथड आहेत ज्या पद्धतीने आपण कुठली गोष्ट लवकरात लवकर शिकू शकतो, ग्रॅब करू शकतो, लक्षात ठेवू शकतो. आय होप तुम्हाला ज्या कुठल्या नवीन गोष्टी शिकायच्या आहेत ना त्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही या पद्धतींचा वापर कराल आणि स्मार्ट स्टडी कराल. तर या व्हिडिओमध्ये आपण जसं सगळ्यात पहिलीच पद्धत बघितली रिवाइज करण्याची किंवा उजळणी करण्याची, तसंच नेहमीप्रमाणे मी तुम्हाला रिवाइज करून देतोय की अजूनही जर का तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या. हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा जे आता विद्यार्थी आहेत किंवा जे सिव्हिल सर्व्हिसेस वगैरे परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यासोबत सुद्धा शेअर करा. त्यांच्यासाठी सुद्धा
हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. आणि याच्या पलीकडे पण जर तुम्हाला एखादी पद्धत माहिती असेल ज्या पद्धतीने आपण एखादी गोष्ट लवकरात लवकर शिकू शकतो तर ती पद्धत खाली कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज थिटे सायनिंग ऑफ.